असं मला वाटायचा विषय नाही, असं होऊ नये यासाठी मी सावधान खबरदार करतो. विदर्भ मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, आता इथून एक पत्र चाललं, उत्तर येत नाही आहे. आज मी आमदारांच्या सह्या घेऊन ही आग्रही मागणी करणार आहोत की आमचा हक्क आहे. वैधानिक विकास मंडळ हे 371(2) नुसार आमचं संरक्षक कवच आहे. तुम्ही जर हे संरक्षक कवचच काढून टाकलं तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही. आता असंच होतं आहे. नोकरीच्या बाबतीत जेव्हा मी विचारलं की विदर्भाच्या लोकसंख्येच्या अनुपातात करारामध्ये तरतूद आहे, नोकरी दिली पाहिजे, तर दिल्या जाते का? तर ते सांगताय की वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसल्याने यावर आम्ही वाच्य करू शकत नाही. निधीच्या संदर्भामध्ये दाखवताना, अर्थसंकल्प देताना निधीचं समन्वय वाटप दाखवलं जातं, पण तसा खर्च झाला का याची यादी मागितली जाते तर त्याचं उत्तर येत नाही. आणि म्हणून मी आग्रही भूमिका मांडली की विदर्भामध्ये येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव. तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहे, पण वर्तणूक ही देवाची ठेवा, देणाऱ्याची ठेवा. तुम्ही इथं येऊन हुरडा खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करणारं आहे. आणि या दृष्टीने माझा आग्रह राहिला आहे की ज्या विदर्भामध्ये, ज्या नागपूरला मी हृदय मानतो, देशाचं हृदय मानतो, त्या हृदयस्थानी बसून जर आम्ही सर्वंकष विचार केला नाही, या विभागातील आमचे आदिवासी बांधव बंधू भगिनी असेल, अनुसूचित जाती जमाती बंधू भगिनी असेल, इथं असणारा मोठा वर्ग हा गरीब आहे. आजही आमच्या विदर्भात 125 जे तालुके ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 60 आमचे आहे. तर म्हणून मग अन्याय करू नका ना. तुम्ही उद्योग पुणे विभागात, रस्ते पुणे विभागात, 11 लाख कोटीचं काम मुंबईकडे, मग आम्ही काय करायचं? म्हणून वैधानिक विकास मंडळ पाहिजे, ते संरक्षक कवच आहे. असं कोणी बांबू ठोकून आतमध्ये आले असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे. त्याचा गुजरात महाराष्ट्र असा वाद नाही, हा सामान्य वाद आहे. याला काही एखाद्या पक्षाशी जोडण्याची आवश्यकता नाही. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 14 गावं, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वतीने 14 गाव, त्या 14 गावामध्ये 2-2 सरपंच आजही आहे. पण जेव्हा गावकऱ्यांना आपण विचारतो तर ते आग्रही नाहीत, कारण त्यांना दोन्हीकडच्या योजना घेता येत आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्हाला आनंदी आहे, तुम्ही काय एक फूल दो मागी है तो हमको क्या चिंता आहे. नाही, मला माहीत नाही. फक्त एकच गोष्ट आहे की मुख्यमंत्री निधीमधून आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत, हा त्या मुख्यमंत्री निधीच्या सहायता कक्षाचा साधारणतः उद्दिष्ट नाही आहे. त्यासाठी सरकार आहे, NDRF आहे, SDRF आहे, मदत पुनर्वसन विभाग आहे. CM फंडाचा उपयोग हा अशा आजारासाठी साधारणतः आपण करतो की ज्या आजार जीवनदायी किंवा अशा आयुष्यमान भारत योजनेमध्ये बसत नाही, गरीब कुटुंब आहे, या दोन्ही योजनेमध्ये न बसणाऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि त्यातून आरोग्यासाठी आपण मदत करतो. पूरग्रस्त किंवा अशा विविध विषयांसाठी सरकारमध्ये अनेक विभाग आहेत की ज्यांच्याकडे निधी उपलब्ध आहे. इव्हन आपल्या DPDCमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आपण 5% निधी राखीव ठेवतो. मला काय माहीत राहील त्यांनी काय फटकारलं, काय झिडकारलं, काय शिव्या दिल्या, मला माहिती नाही. हायकोर्टाने झिडकारलं फटकारलं असेल तर पोलीस विभाग गंभीरतेने, संवेदनशीलतेने उत्तर दिलं पाहिजे, उत्तर तर्कसंगत असलं पाहिजे. नाही तर पुन्हा हायकोर्ट चाबूक मारेल. नाही, त्यांना माझा एक सल्ला आहे, त्यांनी वैधानिक विकास मंडळ होऊ दिलं नव्हतं, आता चूक दुरुस्त करावी. आणि त्यांनी विधान परिषदेमध्ये विदर्भ मराठवाड्यावर प्रेम व्यक्त करत या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मागणी ही उद्धव साहेबांनी मांडावी. मी जाहीरपणे त्यांचं अभिनंदन करतो. नाही, अधिवेशनचा कालावधी वाढवण्याची इच्छा विरोधकांची काय, माझी आहे, माननीय सन्माननीय देवेंद्रजींची आहे. आचारसंहिता असल्यामुळे समजा अधिवेशन घ्यायचा निर्णय काहीच घेता येत नाही. गाडी घ्यायची आणि त्याच्यात पेट्रोल ड्रायव्हर काहीच नाही, तर मग गाडीवर खर्च कशाला करायचा. अधिवेशन घेतल्यावर जर चर्चाच करता येत नसेल, आचारसंहितेचं बंधन असेल, घोषणा करता येत नसेल, निर्णय करता येत नसेल, तर मग काय चर्चा करायची आहे. अधिवेशनामध्ये हा कालावधी वाढावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. आणि देवेंद्रजींनी BScमध्ये हे अधोरेखांकित केलं की पुढच्या वर्षीचं अधिवेशन आपण 2-3 आठवडे चालू. कधीकधी अशा पद्धतीने वक्र पूर्ण ते बोलावं लागतं. पण ज्यांना कुत्री पकडता येत नाही ते बिबट कसे पकडे वगैरे, या त्यांच्या डायलॉगला काही अर्थ नाही. कारण बिबटे पकडण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते,
कायद्याच्या चौकटीत बिबट पकडावं लागेल. मग जयंतराव कुत्रं आणि बिबट पकडू शकेल का जरा विचारा.